हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत. आज आपण पुढच्या सेशनकडे वळतो आहे. आज अतिशय महत्त्वाचं माहिती आपण घेणार आहे, ते म्हणजे हवामान बदल, ज्याला आपण क्लायमेट चेंज असं म्हणतो. आज ही सगळ्यात मोठी जागतिक समस्या तयार झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की पर्यावरणीय प्रदूषण आणि त्याच्यामध्ये हवामान बदल हा अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर असणारा प्रश्न आज जगापुढे उभा आहे. याचे काय कारणं आहेत? हवामान बदल म्हणजे नक्की काय? किंवा क्लायमेट चेंज म्हणजे नक्की काय आहे? हे कशामुळं झालेले आणि याचे परिणाम काय होतात? याच्याबद्दल आपण आता थोडक्यात माहिती घेतोय. तर आता इथं तुम्हाला दिसेल की हवामान हा बऱ्याच वर्षाच्या कालावधीमधील हवेचा सरासरी नमुना आहे. वातावरणातील बदल एकतर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आहेत. हे आपण मागं पण बघितलेलं होतं. मानवी बदलांमुळे हवामानावर गंभीर परिणाम होत आहेत. मानवी क्रियांमुळे अशा हवामान बदलांचा वेग वाढला आहे. त्यामुळे 2050पर्यंत जगाचे तापमान 1.5 ते 4.5 डिग्री सेल्सिअस तापमान अधिक उच्च होईल असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. या वेगवान बदलांची अनेक कारणे आहेत. याच्यामध्ये काय कारणं आहेत? तर एक आपण बघितलं की जीवाश्म इंधनांचं ज्वलन आणि जंगलतोड यासारख्या मानवी क्रियांमुळे वातावरणात काही वायू ज्यामध्ये वाढ होत आहे. हे उत्सर्जन जसजसं वाढत आहे तसतसं तापमान मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे. पृथ्वीच्या या तापमान वाढीस जागतिक तापमान वाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग असं म्हटलं जातं. म्हणजे आज आम्ही ज्या पद्धतीनं आमचं राहणीमान आहे, ज्या पद्धतीनं आम्ही औद्योगिक क्षेत्र वाढवलेलं आहे, त्याबरोबर वाहनांची संख्या त्यामुळं वाढलेली आहे आणि त्याच्या बरोबरीनं कमी होणारं जंगलांचं प्रमाण, या सगळ्याचा परिणाम असा झाला आहे की आज हवामानामध्ये बदल व्हायला लागलेला आहे, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे थोडक्यात पृथ्वीचं तापमान वाढायला लागले आणि ही खूप मोठी एक धोक्याची घंटा आपल्यासाठी आहे. आता याच्यावरती आपण पुढचा मुद्दा बघतोय, तो म्हणजे हरितगृह परिणाम, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतो. मग आता हे काय आहेत ग्रीन हाऊस इफेक्ट? तर बघा, पृथ्वीच्या वातावरणात हळूहळू होणाऱ्या तापमानवाढीस जागतिक तापमानवाढ असे म्हणतात. सामान्यतः पृथ्वीचा पृष्ठभाग सूर्याची काही किरणे शोषून घेतो, त्यामुळे तो उबदार होतो, तर काही उष्णता परत वातावरणामध्ये पसरते. नैसर्गिकरित्या उद्भवणारे वायू, वातावरणामध्ये अस्तित्वात असणारे वायू या उष्णतेचा काही भाग अडवतात आणि त्यास पुन्हा अवकाशात जाण्यापासून रोखतात. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाची उष्णता वाढते आणि तपांबराच्या तापमानात भरीव वाढ होते. ही प्रक्रिया पृथ्वीला पुरेसे उबदार ठेवते आणि पृथ्वीवरील जीवन या तापमानात टिकून राहते. आता ग्रीन हाऊस इफेक्ट एक लक्षात घ्या, हे जे आहे हे एका पेटीसारखं आहे. म्हणजे एक पेटी आपण घेतली आणि ती पूर्ण बंद आहे आणि आपण सतत फक्त उष्णता देत राहिलो आहे, तर काय होईल? तर आतलं तापमान वाढेल. त्याच पद्धतीनं पृथ्वीची जी काय प्रक्रिया आहे ती अशा पद्धतीनं सुरू असते. मग आता याच्यामध्ये काय होतं बघा, तर कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड या वायूंना हरितगृह वायू म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस असं म्हणतात, कारण ते हरितगृहाच्या काचेसारखं काम करतात, ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर शोषून घेतलेली उष्णता कायम ठेवली जाते आणि ते अंतराळात जाण्यापासून अडवली जाते. तपांबरामध्ये उष्णता अडवल्या जाण्याच्या या प्रक्रियेला हरितगृह परिणाम ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतात. म्हणजे हे जे वायू आहेत हे काय करतात? आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवरती सौर जी काय ऊर्जा आहे ती आपल्याला कुठून मिळते? तर सूर्यापासून. म्हणजे सूर्यापासून येणारी जी ऊर्जा आहे, ज्याला आपण सौर ऊर्जा किंवा सोलार एनर्जी असं म्हणतो, यातली बरीचशीच ऊर्जा काय केली जाते? तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती वापरली जाते, नको असलेली परत वातावरणामध्ये फेकली जाते. परंतु या ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत, हरितगृह वायू जे आहेत, हे काय करतात? तर जी अवकाशात फेकली जाणारी जी ऊर्जा आहे किंवा जी उष्णता आहे ती अडवून ठेवतात आणि त्यामुळं पृथ्वीचा पृष्ठभाग काय होतो? तापतो, ज्याला आपण तापमान वाढ असं म्हणतो. म्हणजेच त्याला आपण
हरितगृह परिणाम किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतो. आता इथं तुम्हाला या आकृतीवरून हे जे आपल्याला इथे एक डायग्रॅम दिसते याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की सूर्यापासून येणारा प्रकाश, ज्याला आपण सौर ऊर्जा असं म्हणतो, तो बऱ्याचपैकी आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर शोषून घेतला जातो. जो नको असलेला आहे ती परावर्तित होऊन ती ऊर्जा परत काय होती तर अवकाशात फेकली जाते. परंतु आज काय झालेलं आहे तुम्हाला इथं दिसेल की हे जे आहे तापमान वाढ, की हे जे हरितगृह वायू आहेत ते वायू काय करत आहेत तर हे हरितगृह वायू जे आहेत ते ही जी ऊर्जा आहे ही इथं आपल्याला तुम्हाला दिसेल की हरितगृह वायू CO2, CH4, H2O, N2O आणि CFC क्लोरोफ्लोरोकार्बन. तर क्लोरोफ्लोरोकार्बन हे जे काय हरित वायू आहेत, ग्रीन गॅसेस ज्याला आपण म्हणतो, ते काय करतात तर उत्सर्जित होणारी जी ऊर्जा आहे किंवा जी आहे ती उत्सर्जित न होता ती पृथ्वीच्या पृष्ठभागावरती काय करतात साठवून ठेवतात. आणि त्याच्यामुळं काय होतं तर उत्सर्जित होणारी ऊर्जा परत अवकाशात न गेल्यामुळं पृथ्वीचं तापमान वाढतं आणि ह्यालाच आपण हरितगृह परिणाम असं म्हणतो. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जागतिक तापमान वाढ. आपण जे मगाशी बघितलं जागतिक तापमान वाढ, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो. आता ही जागतिक तापमान वाढ कशी होती, आता आपण मगाशी तर त्याचा मेकॅनिझम बघितलेला आहे की कशा पद्धतीनं ऊर्जा साठवून ठेवली जाते, कोणते वायू त्याच्यासाठी कारणीभूत आहेत. तर आता त्याचमध्ये आपण बघणार आहे की जागतिक तापमान वाढ, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो, तर ते काय आहे तर जागतिक हवामान पृथ्वीच्या वातावरणातील हरितगृह वायूंच्या प्रमाणावर अवलंबून असते. आज मानवी कृतींमुळे होणाऱ्या हरितगृह वायू उत्सर्जनामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यामध्ये वाहनं आणि औद्योगिक प्रदूषणामुळं हरित वायू जे आहेत CO2, SO2, NO2 आणि CO अशा वायूंचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. त्याचबरोबर क्लोरोफ्लोरोकार्बन यासारखे काही मानवनिर्मित वायू पृथ्वीच्या तापमानवाढीस जबाबदार आहेत. पृथ्वीच्या वातावरणातील हळूहळू होणाऱ्या या तापमानवाढीस जागतिक तापमानवाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो. आता हे वायू कसे येतात तर त्याच्यामध्ये मुख्य कारण आहे ते म्हणजे प्रदूषण. मग प्रदूषण कशामुळं होतं तर एक वाहनांमुळं आणि त्याचबरोबर औद्योगिक प्रदूषण, याच्यामुळं हे हरित वायू जे आहेत ग्रीन गॅसेस जे आपण म्हणतो यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढायला लागलेलं आहे. आणि हे जे वायू आहेत हे पृथ्वीच्या तापमानवाढीस कारणीभूत आहे. त्यातला आपण अजून एक बघितला CFC क्लोरोफ्लोरोकार्बन. हा मानवनिर्मित वायू म्हणजे हा कुठून येतो तर हा रेफ्रिजरेटर, त्यानंतर AC याच्यामधून बाहेर पडणारा आहे. आणि हा जो वायू आहे हा पृथ्वीचं तापमानवाढीस कारणीभूत आहे. आता तुम्हाला इथे एक तक्ता बघायला मिळेल की क्रिया आणि हरितवायू. क्रिया काय आहे तर कुठून हे हरितवायू बाहेर पडतात तर पहिलं आपण बघतो की औद्योगिक उत्सर्जन. ह्याच्यामध्ये आपण पहिलं बघितलं औद्योगिक उत्सर्जनामधून कोणते हरितवायू बाहेर पडतात तर तुम्ही इथं बघाल NO, CO, CO2, SO. तर दुसरं आहे वाहन उत्सर्जन. वाहन उत्सर्जनामधून कुठले वायू बाहेर पडतात तर हे तुम्हाला इथं दिसतील की जे हरितवायू आहेत. त्याचबरोबर जीवाश्म इंधनाचं ज्वलन ज्याच्यामधून CO2, त्याबरोबर आपण शेण, त्यानंतर संत रवंत करणारी जनावरे, त्यानंतर भात शेती त्याच्यामधून मिथेन सारखा वायू बाहेर पडतो. त्यानंतर इथं आपल्याला बघायला मिळेल की सांडपाणी, त्यामधून CH4, त्यानंतर रेफ्रिजरेटर, जसं मी तुम्हाला मगाशी म्हणलं रेफ्रिजरेशन, होम आणि एरोसोल याच्यामधून CFC. त्यानंतर खतं जी आहेत जे आपण वापरतो त्याच्यामधून नायट्रोजन ऑक्साईड यासारखे वायू बाहेर पडतात. आणि हे वायू जे आहेत ज्याला आपण ग्रीन गॅसेस असं म्हणतो हेच जागतिक तापमानवाढीसाठी कारणीभूत आहेत. आता जागतिक तापमान वाढ म्हणजे काय तुम्हाला कळलं असेल, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो. ही मगाशी मी जसं सांगितलं की आज ग्लोबल वॉर्मिंग ही एक गंभीर समस्या जगासमोर आहे
की कशा पद्धतीनं हे ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते थांबलं पाहिजे, कशा पद्धतीनं हे हरित वायूंचं उत्सर्जन कमी करता येईल, याच्यासाठी सगळे देश एकजुटीनं काम करायला लागलेले आहेत. आणि याच्यासाठी वेळीच जर आपण उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यामध्ये आणखीन गंभीर समस्या निर्माण होतील, हे मात्र निश्चित. आता इथं तुम्हाला लक्षात येईल की हवामान बदल जो आहे तो साधी सुधी हे नाही आहे, तर ह्याचा परिणाम खूप गंभीर आहे. आता हवामान बदलाचा क्लायमेट चेंज आपण जे बघितलं, ठीक आहे, त्याचे परिणाम काय होतात, तर आपल्याला इथं दिसतं की पृथ्वीचं तापमान थोड्या प्रमाणात वाढल्यास काय होईल, हे काही काळजीचे कारण आहे का? चला त्याचे परिणाम पाहूया. आणि हे परिणाम काय आहेत तर बघा, पहिलं आहे ते म्हणजे तापमान वाढ. जर सध्याच्या दराने हरितवायूंचे प्रमाण वाढत राहिले तर सन 2050पर्यंत पृथ्वीच्या तापमानात 1.5 ते 4.5 डिग्री सेल्सिअस इतकी वाढ होईल. हे तापमान जे आहे हे पिकांच्या वाढीस व्यत्यय घेऊन शेती उत्पादनामध्ये नुकसान करेल. म्हणजे किती मोठा परिणाम आहे बघा. आपल्याला माहिती आहे की आपली शेती हा आपला अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आपली शेती हा मुख्य व्यवसाय आहे. आणि जर तापमान वाढ होत राहिली तर पहिल्यांदा परिणाम त्याचा होईल तो म्हणजे शेतीवरती. त्यानंतर दुसरा जो परिणाम आहे तो म्हणजे समुद्राच्या पातळीत वाढ. म्हणजे हे तरी खूप गंभीर आहे. असं म्हटलं जातं की तापमानवाढीमुळं समुद्रालगतची जी शहरं आहेत ती सगळी जलमय होतील, असं जे शास्त्रज्ञ याच्यावरती काम करतायत त्यांचं म्हणणं आहे. की ज्या पद्धतीनं हिमनग वितळायला लागलेले आहेत बघा, तुम्हाला इथं दिसेल की गेल्या शतकात हिमनग वितळल्यामुळे जागतिक समुद्र पातळी 10 ते 30 सेंटीमीटरनं वाढली. जर हीच परिस्थिती कायम राहिली तर लहान बेटं बुडतील. मालद्वीप प्रजासत्ताक हे समुद्राच्या पातळीच्या वाढीमुळे असुरक्षित असलेले देशाचे एक उदाहरण आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की यामध्ये जर आपण इन्क्रीज इन सी लेवल असं म्हटलं जातं, तर याच्यामध्ये समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये जर वाढ झाली तर मुंबईसारखी जी समुद्रालगतची शहरं आहेत ही पूर्णपणे जलमय होतील. आणि हा त्यातला अतिशय गंभीर असणारा हा एक परिणाम आहे. त्यानंतर तिसरा परिणाम काय होईल जागतिक तापमानवाढीचा, क्लायमेट चेंज ज्याला आपण म्हणतो त्याचा, तर कृषी उत्पादन. हवामान पद्धतीत होणाऱ्या बदलांचा दूरगामी परिणाम शेतीवर होतो. काही ठिकाणी शुष्क जमीन होईल तर काही ठिकाणी जास्त पाऊस, काही ठिकाणी उष्ण तर काही ठिकाणी शीत होतील. याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होईल. म्हणजे तुम्हाला इथं चित्रामध्ये दिसेल की काय पद्धतीने, आणि आपण आता अनुभवतोय मागच्या 1-4-5 वर्षामध्ये पावसाचं बदललेलं रूप किंवा पावसाचं बदललेलं ऋतुमान. या सगळ्या पाठीमागचं कारण काय आहे? आज कोल्हापूरसारख्या शहराचं तापमान जे आहे ते उन्हाळ्यामध्ये 40 डिग्रीच्या वर जायला लागलेलं. म्हणजे या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येईल की आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवरती जवळजवळ 71% पाणी आहे, त्यातलं बरंचसं पाणी हे हिमनगाच्या स्वरूपात आहे. आणि ज्या पद्धतीनं तापमान वाढायला लागलेलं आहे त्या तापमान वाढीमुळं हे हिमनग वितळायला लागलेले आहेत आणि पाण्याच्या पातळीमध्ये दिवसेंदिवस वाढ व्हायला लागलेली आहे. हे भविष्यामध्ये अतिशय धोक्याची असणारी एक आपल्याला सूचना निसर्गाकडून मिळत आहे. त्यामुळं वेळीच जर आपण या गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलं नाही तर भविष्यात गंभीर समस्या होण्याची शक्यता आहे. कारण ज्या पद्धतीने बघतोय आपण की काही एक वर्ष पाऊस कमी पडतो, एक वर्ष महापूर होतो, हे आपण सगळं कोल्हापूरकरांनी अनुभवलेलं आहे. म्हणजे हे जे परिणाम आहे ते कशाचं द्योतक आहे तर क्लायमेट चेंज. त्यानंतर चौथा जो आहे परिणाम अतिशय महत्त्वाचा तो म्हणजे परिसंस्था आणि जैवविविधतेची हानी. ही जी हानी आहे ही तर न भरण्यासारखी आहे. आता परिसंस्था म्हणजे आपण काय बघितलं होतं, त्यानंतर जैवविविधता म्हणजे काय बघितलेलं आहे. आणि आज जागतिक तापमानवाढीमुळं काय होणार आहे तर मोठ्या प्रमाणात झाडे तोडणे आणि शुष्कता वाढणे यामुळे मोठ्या जंगलांना आग लागू शकते. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया व ॲमेझॉन खोऱ्यातील जंगलातील वनवे ही त्याची अलीकडे उदाहरणे आहेत. यामुळे जंगलातील मोठे क्षेत्र नष्ट होतील व प्राण्यांच्या प्रजातींना स्थलांतर करणे भाग पडेल. आपण आता बघितलं की ऑस्ट्रेलियामध्ये जे काय आग लागली होती जंगलांना ती
कंट्रोल म्हणजे आपण ती कंट्रोल करायच्या बाहेर होती. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जो वणवा म्हणतोय की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते विझवण्याचं काम सुरू होतं, पण तो आटोक्यात येत नव्हतं. हे कशामुळं झालेलं आहे? तर तापमान वाढीमुळं जे पृथ्वीचं मधलं तापमान वाढायला लागले, म्हणजे जी उष्णता वाढायला लागले, त्यामुळं ह्या अशा पद्धतीचे वणवे जंगलांमध्ये पेटतील आणि ते आपल्या आटोक्यात येण्याच्या बाहेर जातील. आणि याचा परिणाम मात्र काय होईल? तर जी परिसंस्था आहे, जी जैवविविधता आहे, ते म्हणजेच थोडक्यात जे जीव आहेत त्या जंगलांमध्ये राहणारे, त्यांच्यावरती मात्र या जागतिक तापमानवाढीचा प्रचंड परिणाम होईल. आणि त्यामुळं या वन्यजीवांना काय होईल? तर त्यांना तिथून स्थलांतर करावं लागेल. म्हणजे हा एक मोठा असणारा जागतिक तापमानवाढीचा धोका आहे. त्यानंतर 5 नंबरचं आपण बघितलं, तो म्हणजे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम. म्हणजे काय जागतिक तापमानवाढीचा काय परिणाम मानवी आरोग्यावर होईल? तर उष्णतेच्या लाटांमुळे होणारे मृत्यू आणि इतर गोष्टींमुळे होणारे मृत्यू, पाणी व हवेद्वारे होणारे आजार, मलेरिया, मेंदू, ज्वर, डेंग्यू यांचे प्रमाण काय होईल? वाढेल. म्हणजे या रोगांचं प्रमाण एवढं वाढेल की जे मानवी आरोग्यासाठी धोकादायक असणार आहे. आपल्या लक्षात येईल की जरा जरी तापमानामध्ये बदल झाला किंवा तापमान वाढलं तर आपल्याला किती अस्वस्थ होतो आपण. अस्वस्थता वाढते. म्हणजेच आपल्या आरोग्यावरती सुद्धा या जागतिक तापमानवाढीचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की एक उदाहरण आपण बघा, ह्याच्यावरून लक्षात येईल की अगदी रखरखतं ऊन आहे आणि आपण जर काहींना सांगितलं की माळरानावरती जाऊन बसा आणि काहींना सांगितलं तर बागेत बसा. बागेत बसल्यानंतर जो आपल्याला गारवा, जे समाधान जे मिळणार आहे ते शुष्क असणाऱ्या किंवा कोरड्या असणाऱ्या जमिनीवरती मिळणार नाही आहे. म्हणजे थोडक्यात काय? तर पृथ्वीवरती जो गारवा आहे तो टिकवून ठेवण्याचं काम जंगलं करतात. त्यामुळे या सगळ्यातनं जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला जंगलांचं प्रमाण वाढवायला पाहिजे. त्याचबरोबर हे हरितगृह वायू जे आहेत, ग्रीन गॅसेस, यांचं प्रमाण जितकं कमी करता येईल तितकं कमी करून पृथ्वीला वाचवलं पाहिजे. हे सगळं आपल्या हातात आहे. त्यामुळं या गोष्टी आपण जाणीवपूर्वक या लक्षात घ्यायला पाहिजेत की कशा पद्धतीनं आपण पृथ्वीचं तापमान नियंत्रित ठेवू. नाही तर भविष्यामध्ये याचा सगळ्यात जास्त फटका मानवाला बसणार आहे. त्यामुळं आता तुम्हाला समजलं असेल की जागतिक तापमानवाढ म्हणजे काय, किंवा क्लायमेट चेंज म्हणजे काय आहे, किंवा ग्लोबल वॉर्मिंग कशा पद्धतीनं होतं, त्याच्या पाठीमागची कारणं आणि परिणाम काय आहेत, हे आपण आत्ताच बघितलेलं आहे. तर आता आज आपण परत इथंच थांबतोय. धन्यवाद.